नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. आणि आलो बघा आम्ही काल रात्री गावाकडून. तर सकाळी काही व्हिडिओ शक्यच झाला नाही घेणं, खूप दमून गेलो होतो. ऊन पण खूप होतं आणि सगळ्याला असं थकवा जाणवत होता. आई पण आणि मी पण समोर पण खूप थकून आलो. त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या, सकाळी नाही पण आपण संध्याकाळच्या वेळेस व्हिडिओ काढू. तर आजचा व्हिडिओ खूप छान आहे, कारण की आपले बसलेले दरवाजे तर कसे कसे बसलेले समोर बघा व्हिडिओमध्ये. आणि छान घेतलेले आहे का मी, तेही कमेंट करून नक्की सांगा. तर सुरुवात मी आपल्या सोनूच्या रूमपासून करणार आहे आणि त्याच्यानंतर मी आतले तुम्हाला दाखवत नेणार आहे. तर आता मी वाड्यात उभा आहे बघा, आणि हा आहे सोनूच्या रूमचा दरवाजा. तर बघू शकता, तरी जवळून दाखवते तुम्हाला. अशी डिझाईन आहे त्याची बघा, असा दिसतंय. प्लेन घेतले, एकदम डिझाईनच नाही त्याच्यावर, म्हणजे एक जरी कपडा मारला तर लगेच साफ होऊन जाणार आहे. तर असा घेतलेला आहे सोनूच्या रूमचा दरवाजा. असा दिसतोय बघा ताई तो दुरून. आणि इकडं आहे आपल्या बाथरूमचा दरवाजा आहे हा. तर हा पण असा आहे, सेम आहे सगळे बघा, दुरून दिसत असेल तुम्हाला. आणि हा टॉयलेटचा आहे. कडी कोंडे सारखेच घेतलेले आणि दरवाजेही मी सारखेच घेतलेले. 4 दरवाजे मी सारखे घेतले, हे 3 आणि हा आपल्या इथला समोरचा दाखवते तुम्हाला ओढून मी. तर हे बघा, अगोदर खिडक्या दाखवते कशा बसवलेल्या आहेत. चला, तर हे बघा अशा छान खिडक्या बसून घेतलेल्या आहे. तर त्या सोनू म्हणे अशा पण होता, म्हणजे कशा बंद होता, हां अशा उघडता. आता उघडलेल्या आहे बघा ताई, आणि बंद पण होऊन जातं आपल्याला जेवढ्या बंद करायच्या तेवढ्या. तर आता मी केलेल्या आहे त्या बंद. तर इकडे छान अशा खिडक्या बसलेल्या आहे बघा. आता आपण त्या पण बाथरूमची बघू. चला, इकडं आम्ही कडे कोंडे खूप मजबूत घेतले ताई, जरी टॉयलेट बाथरूमचे पण सगळे सारखेच घेतले बघा, दिसत असेल तुम्हाला. आणि हे बघा, इकडं तर सोनूनी बंदच केलेली ती खिडकी. तर अशी दिसती आता मस्त. हे बघा बाथरूममध्ये याला लावून घेते मी. तर ह्या आहे आपल्या खिडकीच्या खिडक्या. तर हे बघा, आम्ही काळ्या कलरच्या नाही घेतलेल्या आहे, थोडीशी अशी गोल्डनमधून कलर आहे या खिडक्यांचा. तर ते दादा म्हणे चांगले असते या. तर अशी जाळी वगैरे बघा त्याला, इकडं आतून लावलेली वाटतं, दाखवते मी तुम्हाला. आणि हा आहे बघा दरवाजा, सेम 4 दरवाजे सारखे घेतलेले आहे मी, सारख्या डिझाईनचे. तर हा वाडा ओपनच आहे आपला, त्याच्यामुळं मी प्लास्टिकचेच दरवाजे घेतले, म्हणजे पाणी वगैरे लागले तर टेन्शन नाही. आणि दिसायला पण खरं सुंदर दिसतंय बरं का ताई, मस्त वाटतंय. तर हा पण बघा जवळून किती छान वाटतोय, लावून पण दाखवते मी तुम्हाला मस्त. पाठीमागं त्याला असं हे करून घेतलं म्हणजे वाजत नाही, चिटकवायचं. आता लावणार आहे आपण हा दरवाजा. तर हे बघा असा दिसतोय ताई लावल्यावर, मस्त दिसतोय. हे बघा, त्याचे पण कडी कोंडी सारखीच आहे. हे बघा मजबूत घेतले एकदम, कारण की एकदाच काम होतं त्याच्यामुळं. तर आपली आता हा आहे पाठीमागच्या घराचा दरवाजा, आणि हा आहे सोनूच्या रूमचा, आणि इकडे टॉयलेट बाथरूमचे 4 दरवाजे सारखे बघा ते. तर आता आपण किचनची खिडकी बघायला जाऊ. इकडं आहे किचन, किचनमध्ये अंधारच आहे, लाईट लावते मी. तर अशी दिसती बघा आपल्या किचनची खिडकी. हे बघा मस्त वाटते ना. मस्त आहे, त्याच्यामध्ये जाळी वाटतं. अशा छान 2 खिडक्या आहे आपल्या. आता दाखवते तुम्हाला मधल्या घराचा दरवाजा. तर आपला जे हॉलचा आणि बेडरूमचा मधला दरवाजा आहे, तर तो मी थोडासा वेगळा घेतलेला आहे, डिझाईन आहे बघा त्याला. हे बघा, तर तो असा दिसतोय. हा लाकडी आहे ताई, कारण की याला पाणी लागू शकत नाही, त्याच्यामुळे मी हा लाकडीच घेतला. त्याची डिझाईन थोडीशी वेगळी घेतली. तर अशी दिसतीये. समू झोपली, आरू आत्ताच झोपली बाळा. तर असा आहे बघा हा दरवाजा.
आणि आता सगळ्यात मेन डोअर दाखवते तुम्हाला कसा घेतलेला आहे तर हा आहे आपला सागवानाचा दरवाजा. तर बघा कसा दिसतोय ताई. याची पण डिझाईन तुम्हाला मागच्या डिझाईन सारखीच दिसत असेल, कारण की मी सारखीच घेतली, फक्त एकच वेगळी घेतली गेली ना. आता नंतर पश्चाताप आला की ती पण डिझाईन अशीच घेतली असती, पुरली असती, कारण की सगळ्या घरात सारखेच दरवाजे होत होते. तर हा दरवाजा बसलेला आहे आपला 30,000मध्ये, प्युअर सागवानी. महाग बसला का कमेंट करून नक्की सांगा. आणि असं लॉक घेतलेले आहे त्याला, हे असं पकडायला आहे आणि असं लॉकचं आहे. पाठीमागून दाखवते तुम्हाला. हे बघा पितळचं आहे. असे मला पण अजून माहीत नाही, पहिल्याच वेळेस वापरते मी, सोनूला विचारावं लागेल. असं आहे बघा. इकडं पाठीमागं खालचं लावून घेतलं असं, आणि असं दिसतोय तो पाठीमागून. याचे पण कडी कोंडे वरचे ते बेरिंगा वगैरे काय म्हणतात ते मस्त घेतल्या. सगळे कडी कोंडे खूप छान घेतले बघा. असं पाठीमागं फिट्ट राहतो. दुरून तो दरवाजा दिसतोय तुम्हाला असा. हे बघा ते असा दिसतोय. तर अशा दिसत आहे बघा ताई आपल्या खिडक्या. ही आपल्या वाड्याच्या तिथली खिडकी आहे, सुंदर बघा. तर आता मस्त वाटतंय, कारण की दरवाजे पण बसले आणि खिडक्या पण बसल्या, म्हणजे भरपूर धूळ कमी बसन आता. आणि असा लुक दिसतोय आपल्या वाड्याचा आता. सगळा बंद बंद, म्हणजे जसं जसं काम होतंय तसं तसं सुंदर सुंदर होत चाललं ते मस्त. तर आपलं फायनली सगळं काम झालेलं आहे ताई. आता फक्त कलरचे टचअप करायचे तेवढं बाकी आहे, आणि गाद्यावाली येणार आहे तेवढं बाकी सगळे कामं आपले झालेले आहे. तर लवकरच आपण इकडं राहायला येणार आहे. आणि तुम्हाला सगळे दरवाजे आणि खिडक्या आवडल्या का कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ छोटाच होता. धन्यवाद. बाय.